नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय ते पाहिलं. आज आपल्याला त्या पुढील भाग पाहायचा आहे. नंतर तुम्हाला काही प्रश्न विचारलेत बघा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स इन आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम? आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये म्हणजे आपल्या पचन संस्थेमध्ये जे अपेंडिक्स असतं त्याचा आपल्याला काही उपयोग आहे का? त्याचं काही फंक्शन म्हणजे कार्य आहे का आपल्या शरीरामध्ये? तर अपेंडिक्स म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधला असा एक पार्ट असतंय जो काय करत असतंय, तर कच्चं अन्न जर खाल्लं आपण तर त्याला पचवण्यासाठी मदत करत असतं. ठीक आहे. आपण जर कच्चं अन्न खाल्लं, समजा कच्च्या फळभाज्या खाल्ल्या किंवा कच्चं मांस खाल्लं, तर अशा गोष्टींना पचवण्यासाठी अपेंडिक्स कार्य करत असते. पण आपण काही कच्चं अन्न खातो का? शक्यतो आपण कुठलंच अन्न कच्चं खात नाहीत, आपण ते शिजवून खातो. बरोबर आहे ना? मग आपल्या शरीरामध्ये अपेंडिक्स कशामुळे आहे मग? तर पूर्वीचा जो मानव आहे, तुम्हाला माहीत असेल सगळ्यांना की पूर्वीचा जो मानव होता त्याला काही अन्न शिजवण्याची प्रोसेस माहीत नव्हती. बरोबर आहे. मग त्यामुळं तो सुरुवातीला कच्चं अन्न किंवा हिरव्या पालेभाज्या किंवा कच्च्या वनस्पती खायचा. बरोबर आहे. आणि म्हणून त्याच्या शरीरामध्ये देवानं अपेंडिक्स निर्माण केला होता. बरोबर आहे. त्यावेळेला त्या अपेंडिक्सची त्याला गरज होती प्राचीन काळातल्या मानवाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय? आर आवर विस्डम टीथ रिअली युजफुल फॉर चिविंग द फूड? आपले विस्डम टीथ म्हणजे ज्याला आपण अक्कलदाढ म्हणतो, ती आपल्याला अन्न चावण्यासाठी उपयुक्त आहे का बरं? अक्कलदाढ म्हणजे काय? सगळ्यात पाठीमागलची दाढ. त्या अक्कलदाढेचा आपल्याला उपयोग होतोय का बरं अन्न खाण्यासाठी? नाही होत. अन्न च्यू करण्यासाठी म्हणजेच ते चघळण्यासाठी, चावण्यासाठी आपल्याला त्या अक्कलदाढेचा कसलाही उपयोग होत नाही. म्हणजे ते देखील फंक्शनलेस आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्न काय विचारलाय? व्हाय डिड द ह्यूज ॲनिमल्स लाईक डायनासॉर बिकम एक्सटिंक्ट? डायनासॉर सारखे प्रचंड प्राणी हे एक्सटिंक्ट म्हणजे नामशेष का झाले? आज आपल्याला कुठेही आज डायनासॉर का पाहायला भेटत नाही बरं? कारण डायनासॉर ज्या काळामध्ये अस्तित्वात होते त्याच वेळेला आईस एज निर्माण झालं होतं, म्हणजे हिमयुग तयार झालं होतं. आणि त्या हिमयुगामुळं काय झालं होतं, तर अन्नधान्याची कमतरता भासू लागली डायनासॉरला. त्यांना तर प्रचंड अन्न लागत असतंय खाण्यासाठी, त्यांचा आकार प्रचंड असल्यामुळं. पण डायनासॉरला त्यांना जेवढं आवश्यक अन्न होतं तेवढं अन्न त्यावेळेला भेटत नव्हतं त्या आईस एजमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यामुळंच काय झालं, मग त्या उपासमारीमुळं डायनासॉर एक्सटिंक्ट झाले, म्हणजेच डायनासॉर काय झाले? नामशेष झाले असं सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या एका सिद्धांतानुसार काय सांगितलं की उल्कापात झाल्यामुळं, पृथ्वीवर मेटेअर्स कोलाईड झाल्यामुळं, म्हणजेच उल्कापात झाल्यामुळं त्या डायनासॉरच्या प्रजातीचा नाश झाला. ठीक आहे. असं एक दुसऱ्या थेरीनुसार किंवा सिद्धांतानुसार सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न काय विचारला आहे? व्हाय आर मेनी स्पेसीज ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट? प्राण्याच्या आणि पक्ष्यांच्या काही प्रजाती एक्सटिंक्ट म्हणजे नामशेष का व्हायल्यात? आज आपल्याला चिमण्या पाहायला भेटतात का बरं? आज आपल्याला चिमण्या किंवा कावळे किंवा काही विशिष्ट प्राणी पाहायला भेटतात का आज? नाहीच भेटत. मग हे प्राणी किंवा हे जे काही पक्षी आहेत ते एक्सटिंक्ट म्हणजे नामशेष का होत चाललेले आहेत असा प्रश्न विचारलाय तुम्हाला. तर मग हे प्राणी आणि पक्षी नामशेष का होत असतील बरं? तर बदलत्या वातावरणामुळं. आज काय व्हायला, वातावरणामध्ये जो बदल होत चाललेला आहे तो काही सजीवांना पोषक नसतंय. काही सजीव त्या बदलत्या वातावरणात स्वतःला जुळवून घेऊ शकत नाहीत. म्हणून काही प्राणी असतील किंवा पक्षी असतील ते काय होत चाललेत? नामशेष होत चाललेत. उदाहरणार्थ समजा आज जे काही मोबाईल वापरतो आपण जास्त प्रमाणात, मग मोबाईलला कशाची गरज असते? रेंज, जे टावरची गरज असते. ते टावरचे जे रेडिएशन बाहेर पडते, मोबाईलची जे रेंज बाहेर पडते, त्या रेडिएशनमुळे काय व्हायल्यात? चिमण्या म्हणा किंवा इतर पक्षी, बरेचसे पक्षी काय व्हायलेत? मरून जातात त्या रेंजमुळं किंवा त्या रेडिएशनमुळं. बरोबर आहे. किंवा काही पक्ष्यांची शिकार केली जाते शिकाऱ्यांकडून. बरोबर आहे. काही पक्ष्यांची शिकाऱ्यांकडून काय केले जाते? शिकार केले जाते. त्याच्यामुळे सुद्धा बरेचसे पक्षी नामशेष होत चाललेले आहेत, आपल्याला पाहायला भेटत नाहीत. ठीक आहे. त्याच नंतर काही प्राण्यांची सुद्धा शिकार केल्या जाते त्यांच्याकडून. बरोबर आहे. शिकाऱ्यांकडून काही प्राण्यांची देखील शिकार केल्या जाते. आणि अशा पद्धतीने काय होईल? प्राणी आणि पक्षी काय होत चालेत? नामशेष होत चालेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे पहा, इव्होल्युशन. आपण आत्तापर्यंत हेरिडिटी पाहिली, आता पाहायचं इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती.
तर इव्होल्युशन म्हणजे काय याची डेफिनेशन तुम्हाला दिलेली बघा. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर ए लॉंग पिरियड किंवा लॉंग ड्युरेशन. काय सांगितलंय? इव्होल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज. उत्क्रांती ही कशी आहे तर ग्रॅज्युअल चेंज आहे, म्हणजे हळूहळू आणि क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने होत जाणारा बदल. ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांमध्ये हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने होणारा बदल, पण कसा? ओव्हर ए लॉंग ड्युरेशन, म्हणजे खूप मोठ्या कालावधीमध्ये हा बदल घडून येत चाललेला आहे. बरोबर आहे. 1 दिवसात किंवा 2 दिवसात, 1 वर्षात किंवा 2 वर्षात हा बदल घडून आलेला नाहीये. हा बदल कसा घडायला आहे तर ओव्हर ए लॉंग ड्युरेशन, म्हणजे खूप मोठ्या कालावधीमध्ये हा बदल घडून येत चाललेला आहे. पण तो सुद्धा कसा आहे तर ग्रॅज्युअल, म्हणजे क्रमाक्रमाने आणि सावकाश होत जाणारा तो बदल आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो तर इव्होल्युशन किंवा उत्क्रांती म्हणतो. ठीक आहे. मग इव्होल्युशनची डेफिनेशन याला अंडरलाईन करा तुम्ही. ह्याच्यावर रिकामी जागा सुद्धा तुम्हाला पडू शकते किंवा डिफाईन इव्होल्युशन असा देखील प्रश्न पडू शकतोय. मग एका मार्कासाठी तुम्हाला याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. मग रिकामी जागा काय पडू शकते तुम्हाला की डॅश इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर ए लॉंग ड्युरेशन. डॅश म्हणजे कोण? इव्होल्युशन. ठीक आहे. मग इव्होल्युशन म्हणजे काय लक्षात आलं? इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर ए लॉंग ड्युरेशन. सजीवांमध्ये ओव्हर ए लॉंग ड्युरेशन म्हणजे खूप मोठ्या कालावधीमध्ये ग्रॅज्युअल चेंज म्हणजे सावकाश आणि टप्प्याटप्प्याने क्रमक्रमाने होणारा जो काही बदल असतो त्यालाच आपण काय म्हणतो? इव्होल्युशन किंवा उत्क्रांती. ठीक आहे. दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स इज अचीव्ड. मग हा कसा आहे म्हणून सांगितलं? हा जो होणारा बदल आहे, इव्होल्युशन उत्क्रांती जी आहे ती कशी आहे तर दिस इज ए व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस. ही कशी आहे तर खूप सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स इज अचीव्ड, आणि ज्याच्यामध्ये काय होत असतंय तर प्राण्यांचा म्हणजे सजीवांचा काय होत असतंय? डेव्हलपमेंट म्हणजे विकास होत जातोय. ठीक आहे. आणि विकास होत आहे म्हणजेच काय? त्यांच्या शरीरामध्ये वातावरणाशी जुळून घेण्यासाठी काही बदल घडून येत असतात. ठीक आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं मी की बदलत्या वातावरणाला जे प्राणी किंवा पक्षी स्वतःला जुळून घेऊ शकत नाहीत ते काय होतात? नष्ट होतात पृथ्वीवरून. मग या इव्होल्युशननं काय होतंय तर तेच सजीवांच्या शरीरामध्ये बदल घडून येतात, जे की काय करतील? त्यांना त्या बदलत्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी मदत करते, त्या बदलत्या वातावरणामध्ये जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी मदत करते. त्यालाच आपण काय म्हणतो? डेव्हलपमेंट किंवा विकास होणं असं म्हणतो. बरोबर आहे. मग ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कॉम्पोनंट्स रेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट्स इन द स्पेस टू द बायोस्फिअर प्रेझेंट ऑन द अर्थ शुड बी इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन. मग या इव्होल्युशनच्या स्टडीमध्ये म्हणजेच उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये कशा कशाचा समावेश करणं आवश्यक आहे, केलं पाहिजे, कशा कशाचा समावेश ते सांगितलं तुम्हाला. तर ऑल द स्टेजेस म्हणजे सर्व टप्प्यांचा. कुठल्या? इन द चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कॉम्पोनंट्स रेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट्स इन द स्पेस, म्हणजे अवकाशातील स्टार्स म्हणजे तारे असतील किंवा प्लॅनेट्स म्हणजे ग्रह असतील त्यांच्यापासून ते पृथ्वीवरील बायोस्फिअर टू द बायोस्फिअर प्रेझेंट ऑन द अर्थ, पृथ्वीवर जे बायोस्फिअर म्हणजे सजीव सृष्टी आहे त्या सर्वच गोष्टींचा काय केला पाहिजे म्हणून सांगितलंय तर त्या इव्होल्युशनच्या अभ्यासामध्ये म्हणजेच उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे. ठीक आहे. इव्होल्युशन किंवा उत्क्रांती म्हणजे फक्त सजीव सृष्टीच नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये जो काही बदल घडून येत आहे त्यालाच आपण उत्क्रांती किंवा इव्होल्युशन असं म्हणतो. तर त्यापुढे काय सांगितलंय बघा. मग तर फॉर्मेशन ऑफ ए न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. काय सांगितलंय? फॉर्मेशन ऑफ ए न्यू स्पेसीज म्हणजे नवीन प्रजातीची निर्मिती होणं. कशामुळं? ड्यू टू द चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांच्या सेव्हरल जनरेशन म्हणजे अनेक पिढ्यांमध्ये काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स म्हणजे काही विशिष्ट गुणधर्मांमध्ये किंवा काही विशिष्ट लक्षणांमध्ये बदल घडून आल्यामुळं. पण हे बदल कशामुळे घडून येते तर ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताला प्रतिसाद म्हणून हे बदल घडून येते सजीवांच्या अनेक पिढ्यांमधील काही विशिष्ट प्रजातींमधील काही विशिष्ट जे गुणधर्म असतील यांच्यामध्ये काय होतंय तर खूप मोठ्या कालावधीमध्ये काय होत असते तर बदल घडून येत असतं. आणि हा जो काही खूप मोठ्या कालावधीमध्ये बदल घडून येत आहे त्याच्यामुळं नवीन प्रजातीची निर्मिती होणं या प्रक्रियेला देखील काय म्हटलेलं आहे? इव्होल्युशन किंवा उत्क्रांती असं म्हटलेलं आहे.
येते का लक्षात? ही इव्होल्युशनची दुसरी डेफिनेशन आहे. इव्होल्युशनची दुसरी डेफिनेशन आहे. मग या वाक्याला देखील तुम्ही अंडरलाईन करून घ्या. फॉर्मेशन ऑफ ए न्यू स्पेसीज ड्यू टू द चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स of living organisms as a response to the natural selection is called as evolution. काय सांगितलं तुम्हाला लक्षात येत आहे? थिअरी ऑफ इव्होल्युशन. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे तुम्हाला? थिअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धांत. थिअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजे काय? उत्क्रांतीचा सिद्धांत. तर त्याच्यानुसार काय सांगितलंय त्या थिअरी ऑफ इव्होल्युशननुसार, उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार? तर अकॉर्डिंग टू धिस थिअरी, या सिद्धांतानुसार काय सांगितलं आहे की फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म्ड इन ओशन. पहिलं जे सजीव पदार्थ तयार झाला होता, ज्याला की प्रोटोप्लाझम म्हणजे जीवद्रव्य असं म्हटलं जातं आज, ते कुठं निर्माण झालं होतं? तर हॅज बीन फॉर्म्ड इन द ओशन म्हणजे समुद्रात आढळला होता सगळ्यात सुरुवातीचा सजीव. ठीक आहे, असं ऐकलं असेल ना तुम्ही याच्या अगोदर सुद्धा, बरोबर आहे ना? याच्या अगोदर सुद्धा तुम्ही ऐकलेलं असेल की सगळ्यात सुरुवातीचा जो सजीव अस्तित्वात आलेला होता, म्हणजे सजीव पदार्थ जो अस्तित्वात आला होता, तो पदार्थ प्रोटोप्लाझम जीवद्रव्य जो आहे तो कुठं आढळला होता? पाण्यात आढळला होता म्हटलेलं आहे. मग पाण्यात म्हणजेच काय? तो समुद्रातल्या पाण्यात आढळला असेल किंवा ओशन महासागरात आढळलेला असेल. ठीक आहे. मग इन ड्यू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. आणि मग काळाच्या ओघामध्ये जसजसा काळ लोटत गेला, जसे दिवस वर्ष लोटत गेले, तसं कुठल्याही गोष्टीमध्ये बदल होत आहे ना, बरोबर आहे? कुठल्याही गोष्टीमध्ये काय होतं आहे, जसजसा वेळ पुढे जात आहे, दिवसानंतर काही वर्षानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी बदल घडून येत असतात, बरोबर आहे? जसं सुरुवातीचा मानव लहानपणी त्याला काही गोष्टी करता येत नसतात, त्याच्या शरीरामध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात, बरोबर आहे? लहान बाळाला उभा टाकता येत नसते, चालता येत नसते, बोलता येत नसते, पण जसजसं त्याचं वय वाढतंय तसं त्याच्यामध्ये बरेचसे बदल घडून येते. तो उभा टाकू शकतोय, चालू शकतोय, पळू शकतोय, बोलू शकतोय, बरोबर आहे? त्याच्यासोबतच शरीरातील इतर काही गोष्टींमध्ये बदल घडून येतात, बरोबर आहे? आणि त्याच पद्धतीनं मग या प्रोटोप्लाझममध्ये सुद्धा टप्प्याटप्प्यानं काय होत गेले, काही बदल घडून येत गेले, बरोबर आहे? आणि मग त्याच्यापासून काय झालं तर इन ड्यू कोर्स ऑफ टाइम म्हणजेच काळाच्या ओघामध्ये टप्प्याटप्प्यानं काय होत गेले, बदल घडून आले आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. आणि त्याच्यापासून काय तयार झालं होतं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एकपेशीय सजीव निर्माण झाला होता. बघा, अगोदर प्रोटोप्लाझम होता. प्रोटोप्लाझम म्हणजेच काय? सायटोप्लाझम. बघा, प्रोटोप्लाझम म्हणजेच काय? त्याला सायटोप्लाझम देखील आपण म्हणतो. सायटोप्लाझम कुठं असतंय? आपल्या सेलमध्ये न्यूक्लियसच्या आजूबाजूला असतंय, बरोबर आहे? मी तुम्हाला कालच सांगितलं होतं सायटोप्लाझम म्हणजे काय तर एक सेमी लिक्विड किंवा सेमी फ्लुइड सबस्टन्स असतंय. कुणाभोवतीचा? आपल्या शरीरामधल्या पेशीमधल्या न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाभोवतीचा. मग तो प्रोटोप्लाझम किंवा सायटोप्लाझम सुरुवातीला अस्तित्वात आलेला होता, बरोबर आहे? आणि मग त्या प्रोटोप्लाझममध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने बदल घडत आले. मग त्याच्यामध्ये न्यूक्लियस तयार झाला असेल. न्यूक्लियस सोबतच मग आपल्या सेलमध्ये, आपल्या पेशीमध्ये जे काही बाकीचे घटक असतात, कोणते घटक असते तर मायटोकॉन्ड्रिया असेल, गॉल्जी बॉडीज असतील, रायबोझोम असतील, सगळे जे काही घटक असते ते सगळे घटक हळूहळू टप्प्याटप्प्यानं त्या प्रोटोप्लाझममध्ये तयार होत गेले. आणि त्याच्यापासून सुरुवातीला काय तयार झालं तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय? एकपेशीय सजीव निर्माण झाला. आणि मग ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेअर फॉर्म. आणि मग त्याच्यानंतर काय झालं तर ग्रॅज्युअली म्हणजे काय? टप्प्याटप्प्यानं हळूहळू काही बदल घडून येत गेले. चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. हा जो काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एकपेशीय सजीव निर्माण झाला होता त्या काळामध्ये, त्या एकपेशीय सजीवामध्ये काय झालं तर हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय होत गेले, काही बदल घडून गेले. आणि त्याच्यापासून मोर कॉम्प्लेक्स म्हणजे जास्त पेशी असलेला, ज्याला आपण मानवाला काय म्हणतात, मानवाच्या शरीरामध्ये किंवा इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये काय असते तर अनेक पेशी असतात. त्याच्यामुळे त्या स्ट्रक्चरला कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर म्हणतात आपण, किंवा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम म्हणतात, बरोबर आहे? मग सुरुवातीला तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एकपेशीय सजीव निर्माण झाला होता. मग त्या एकपेशीय सजीवामध्ये सुद्धा मग बदल घडून येत गेले. ग्रॅज्युअली म्हणजे टप्प्याटप्प्यानं हळूहळू बदल घडून येत गेले. आणि त्याच्यापासून काय तयार झालं तर मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेअर फॉर्म. जास्त कॉम्प्लेक्स असे, जास्त किचकट म्हणजे जास्त पेशी असणारे सजीव त्या एकपेशीय सजीवापासून निर्माण झाले होते. आणि मग ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. मग हे सगळे जे काही बदल घडून आलेले होते ते कसे होते? स्लो म्हणजे सावकाश, आणि ग्रॅज्युअल म्हणजे क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने होत गेलेले बदल होते.
ठीक आहे. मग ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मोस्ट, इथं मस्ट झालेलं आहे बघा, ॲट मोस्ट पाहिजे तिथं. ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस, हे जे काही बदल घडून आले, कसे बदल घडून आले, प्रोटोप्लाझमपासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम झाला, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये हळूहळू बदल घडून त्याच्यापासून मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झाले, जास्त किचकट, जास्त जटिल किंवा जास्त पेशी असलेले बहुपेशीय प्राणी ज्याला आपण म्हणतो ते तयार झाले. बरोबर आहे. जसं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे एक पेशीय सजीवामध्ये काय असतं, एकच पेशी असते, मग जेवढे काही कार्य असतील त्यांच्या शरीरामध्ये ते एकाच पेशीमध्ये घडून येतात. त्यांना हात, पाय, तोंड जसे आपल्याला आहे तसं नसते. बरोबर आहे. म्हणून त्याला आपण सिंपल ऑर्गॅनिझम देखील म्हणू शकतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमला. मग जसजशी पेशींची संख्या वाढत जाते सजीवांच्या शरीरामध्ये तसं मग त्या पेशींचा गट तयार होऊन त्याच्यापासून टिश्यू तयार होती, टिश्यूचा गट तयार होऊन त्याच्यापासून ऑर्गन म्हणजे अवयव तयार होते वेगवेगळे. मग हे ऑर्गनचा ग्रुप तयार होऊन त्याच्यापासून ऑर्गन सिस्टीम तयार होते, आणि ऑर्गन सिस्टीमचा ग्रुप तयार होऊन त्याचं शरीर तयार होत असते, जसं आपल्या मानवाचं शरीर आहे आज. बरोबर आहे. असा बदल घडत गेला आणि त्याच्यापासून मोर कॉम्प्लेक्स म्हणजे जास्त कॉम्प्लेक्स असे सजीव तयार होत गेले. बरोबर आहे. आणि ही जी काही प्रक्रिया होती ती कशी होती म्हणून सांगितलं तर स्लो अँड ग्रॅज्युअल, म्हणजे सावकाश पण होती आणि टप्प्याटप्प्यानं घडून येणारी ही प्रक्रिया होती. अँड ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मोस्ट 300 crore years. आणि ही जी काही बदलांची प्रक्रिया होती ती कशी होती तर जवळपास 300 कोटी वर्षांची होती. 1-2 वर्ष किंवा 100-200 वर्षे किंवा हजारो वर्षाची नाही, तर 300 कोटी वर्षांची प्रक्रिया ही. प्रोटोप्लाझम तयार होऊन त्याच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम जो तयार झाला, ही प्रक्रिया कशी आहे तर 300 कोटी वर्षांची प्रक्रिया आहे ही. बरोबर आहे. आणि मग चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅड बीन ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल अँड धिस लेड टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम. आणि मग काय सांगितले पुढे आणखी तर चेंजेस अँड डेव्हलपमेंट म्हणजे हे जे काही बदल घडून आले आणि हा जो काही विकास घडून आलेला कशामध्ये इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवामध्ये, हा कसा आहे म्हणून सांगितलंय तर हॅड बीन ऑल राऊंड. कसा आहे सर्व अंगांनी होत गेलेला बदल आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण म्हणतो की ज्या वेळेला लहान बाळाची वाढ होत असते, विकास होत असते, तसं तसं त्याच्या शरीराच्या सर्वच अवयवांची वाढ होत असते. बरोबर आहे. सर्वच अवयवांचा विकास होत असते, हात वाढतेत, पाय वाढतेत, सगळ्याच गोष्टींमध्ये बदल घडून येते. बरोबर आहे. त्याला म्हणायचं ऑलराऊंड अँड मल्टी डायमेन्शनल, म्हणजे सर्वच बाजूंनी हा बदल घडून आलेला. ठीक आहे. म्हणजे सर्वांच्याच बाबतीत हा बदल घडून आलेला, कुठल्या एका सजीवामध्ये किंवा एका कुठल्या प्राण्यामध्ये बदल घडून आलेला नाही, तर सर्वच सजीवांमध्ये तो बदल घडून आला. म्हणून काय सांगितलंय की चेंजेस अँड डेव्हलपमेंट, हा जो बदल आणि हा जो डेव्हलपमेंट म्हणजे विकास घडून आलेला सजीवांमध्ये तो कसा आहे तर ऑलराऊंड म्हणजे सर्व बाजूंनी सर्व अंगांनी होत गेलेला, आणि मल्टी डायमेन्शनल म्हणजे सर्वव्यापी सर्वांच्याच बाबतीत घडून आलेला बदल आहे. अँड दिस लेड टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. आणि याच्यामधूनच काय झालेले म्हणून सांगितलंय तर धिस लेड म्हणजे याच्यापासून निर्माण झाले काय काय झालं तर इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांचे वेगवेगळे प्रकार निर्माण झाले. ठीक आहे. अँड हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. आणि म्हणूनच या एकूण प्रक्रियेला काय म्हटलेलं आहे इव्होल्युशन किंवा उत्क्रांती. वर जे आपण इव्होल्युशन किंवा उत्क्रांतीची डेफिनेशन पाहिली त्याच्यानुसार याला काय म्हटलेलं आहे, मग हा जो काय बदल घडून आलेला आहे खूप मोठ्या कालावधीमध्ये त्यालाच काय म्हटलेलं आहे इव्होल्युशन किंवा उत्क्रांती म्हटलेलं आहे. विच इज ऑर्गनायझेशनल, जी की कशी आहे ऑर्गनायझेशनल म्हणजे काय संघटनात्मक आहे. संघटनात्मक म्हणजेच काय सर्वच प्रकारच्या प्राण्यांच्या विविध काय असतात संघटना असतात, ऑर्गनायझेशन्स असतात, त्या प्रत्येक प्राण्यांमध्ये हे बदल घडून आले. ठीक आहे. म्हणून त्याला ऑर्गनायझेशनल म्हणजे संघटनात्मक असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आणखी एक इव्होल्युशनची डेफिनेशन तुम्हाला सांगितली आहे बघा. काय सांगितली आहे की प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ plants and animals from the ancestors having different structural and functional organization is called evolution. तर काय सांगितलंय की प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्राणी आणि वनस्पती यांची प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे ज्या प्रगती म्हणू शकतो आपण त्यांना काय होतंय विकास साधून त्यांची काय होती प्रगती होती, त्याला म्हटलेलं आहे प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. बरोबर आहे. जसं मेंदूचा विकास होत गेला आणि मानवाची प्रगती होत गेली. बरोबर आहे. जसजसा मानवाच्या मेंदूचा विकास होत गेला तसतसं तो वेगवेगळे शोध लावू लागला. बरोबर आहे. आणि मग ते वेगवेगळे शोध लावल्यामुळे काय होत गेलं तर मानवाची प्रगती होत गेली.
बरोबर आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये घडून येणारी जी काही प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे, कुणापासून, फ्रॉम द अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, अशा अँसेस्टर्सपासून. अँसेस्टर्स म्हणजे कोण, पूर्वज. अँसेस्टर्स म्हणजे कोण, पूर्वज. जे कसे होते, हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, ज्यांचं रचना पण वेगळी होती. स्ट्रक्चरल म्हणजे त्यांची रचना देखील वेगळी होती आणि फंक्शनल ऑर्गनायझेशन म्हणजे त्यांचं कार्य देखील वेगळं होतं. असे वेगवेगळे कार्य आणि वेगवेगळी रचना असलेल्या पूर्वजांपासून प्राणी आणि वनस्पती यांचा होणारा जो काही प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे, जे काही विकास आहे त्यांचा, याला देखील काय म्हटलेलं आहे, इव्होल्युशन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे या वाक्याला सुद्धा तुम्ही अंडरलाईन करा. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. मग डेफिनेशन बघा कशी पाठ करायची ती. तर इव्होल्युशन म्हणजे काय आहे, तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आहे. ठीक आहे. तुम्ही जर सगळीच डेफिनेशन एकत्रित वाचायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात राहणार नाही. पण कशी त्याचे तुकडे करायची, थोडी मोठी डेफिनेशन असेल किंवा थोडा मोठा पॅरेग्राफ असेल तर त्याचे काय तुकडे करायचे मी सांगितले तुम्हाला. मग तुकडे कसे करायचे, तर इव्होल्युशन ही काय आहे, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे. मग ही जी प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे ती कुणाची आहे, ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग ही डेव्हलपमेंट जी आहे ती कुणापासून होईल बरं, तर फ्रॉम द अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. अँसेस्टर्सपासून होईल, पूर्वजांपासून होईल, जे की कसे होते, तर डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, ज्यांची रचना पण वेगळी होती आजच्या सजीवांपेक्षा आणि ज्यांचं कार्य देखील वेगवेगळे होते. अशा पूर्वजांपासून जी काही सजीवांचा जो काही प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट व्हायला आहे, ठीक आहे, यालाच काय म्हटलेलं आहे, इव्होल्युशन असं म्हटलेलं आहे. येते का लक्षात डेफिनेशन? परत एकदा सांगतो की इव्होल्युशन काय आहे, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे. कुणाची, तर प्लांट्स अँड ॲनिमल्सची. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. कुणापासून झालेली ही डेव्हलपमेंट, तर फ्रॉम द अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. अशा पूर्वजांपासून ज्यांचे स्ट्रक्चर देखील वेगळं होतं आणि फंक्शन देखील वेगळं होतं, त्यांच्यापासून होणारी प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट जी आहे प्राण्यांची आणि वनस्पतींची, त्याला काय म्हटलेलं आहे, इव्होल्युशन. द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स from the ancestors having different structural and functional organization is called as the evolution.